बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी बैठक. डी.बी. पाटील कार्यालयात नियोजन बैठक. 3 सत्रांची रूपरेषा जाहीर. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 2026 येत्या 24 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी मराठा मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी व कार्यकारिणीतील सदस्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी बेळगाव जिल्हा महिला व पुरुष कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच डी.बी. पाटील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारुती पाटील होते. त्यांनी उपस्थित सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांना संमेलन यशस्वी करण्याकरता जबाबदाऱ्या व नियोजनासंदर्भात सविस्तर सूचना दिल्या. हे संमेलन सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ती आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणी भूषविणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे छत्रपती शिवराय आजच्या काळाची गरज या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे काळजातल्या कविता आई व बाप या विषयावर आपल्या सुरेल आवाजात काव्य मैफल सादर करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी दिली. बैठकीत उपस्थित सर्व महिला व पुरुष सदस्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी. पाटील, खजिनदार एम.वाय. घाडी, शिवसंत संजय मोरे, रणजित चौगुले, एम.के. पाटील, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षा अरुणा गोजे पाटील, सविता वेसणी, रोशनी हुंद्रे, स्मिता किल्लेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.